नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मिशन ऍडमिशन. नीट यूजी 2025 चं रजिस्ट्रेशनची डेट एनटीएचं महत्वाचं अपडेट आहे. 7 फेब्रुवारी ते 7 मार्च, एक महिन्याचा आपल्याला पिरियड दिला आहे रजिस्ट्रेशनसाठी. सगळ्यात महत्वाचं, रजिस्ट्रेशन करताना आपल्याला कोणत्याही प्रकारच्या चुका करायच्या नाहीत, कारण नीटचा फॉर्म हा सगळ्यात महत्वाचा असतो. आता आपण जो डाटा फिल करतो तोच डाटा ऍडमिशन साठी वापरला जातो आणि त्याच्यामध्ये आणि आपल्या ओरिजिनल डॉक्युमेंटेशन मध्ये काही प्रॉब्लेम आला, मिसमॅच झालं तर आपलं ऍडमिशन जाण्यापर्यंतची वेळ येते. हे मी आपल्याला घाबरवण्यासाठी सांगत नाहीये. दक्षता घ्या. इतर काही परीक्षा आहेत त्याच्यामध्ये थोडासा टॉलरन्स आपल्याला मिळतो. बऱ्याचदा ऍट द टाइम ऑफ कॅप राऊंड किंवा तेव्हाही अपडेट करण्याची संधी इतर परीक्षांमध्ये असते. नीट मध्ये ती संधी मिळत नाही. तेव्हा जे आपण डॉक्युमेंट अपलोड करणार ते एक्झॅक्ट करा. कोणत्या साईज मध्ये सांगितलंय, कोणत्या फॉर्मॅट मध्ये सांगितलंय. समजा कास्ट सर्टिफिकेट असतील ते स्टेटचं वेगळं असतं, सेंट्रलचं बऱ्याचदा वेगळं असतं. ईडब्ल्यूएस मध्ये पण स्टेटचं वेगळं आहे, सेंट्रलचं वेगळं आहे. तरी पण माझी अशी विनंती आहे की दक्षता घ्या. त्यांनी जी डेट दिलेली आहे 7 फेब्रुवारी ते 7 मार्च या पिरियड मध्ये आपल्याला लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे. कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ह्याची नोट डाऊन करा. आधी ते डॉक्युमेंट ओके आहेत का हे एकदा चेक करा. नोटबुक वर प्रत्येक गोष्टीला टिक मार्क करा, मगच रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायला घ्या. 7 मार्च पर्यंत आपल्याला वेळ आहे. त्यानंतर 9 मार्चला आपण डाटा फिलिंग करताना काही चूक झाली असेल तर ते करेक्शन विंडो 9 मार्चला ओपन होणार आहे. त्यानंतर 26 एप्रिलला ती अनाउन्समेंट आहे. आपल्याला कोणत्या सिटीमध्ये सेंटर मिळालंय ह्याची अनाउन्समेंट 26 एप्रिलला होईल. 1 मे ला ऍडमिट कार्ड आपल्याला डाउनलोड करता येईल आणि 4 मे ला परीक्षा आहे. त्यांनी जे रिझल्टची पण डेट देऊन ठेवली आहे, 14 जूनला रिझल्ट लागणार आहे. त्यामुळे हे सर्व नोटीस मध्ये आहेच. एनटीएच्या नोटीस मध्ये आहे. आपण एनटीएची नोटीस एकदा थ्रू करू. त्यानंतर लागणारे डॉक्युमेंट्स काय आहेत ते पण एकदा चेक करू. ऑनलाईन सबमिशन जे आहे ते 7 फेब्रुवारीला चालू झाले, ते 7 मार्च पर्यंत असणार आहे. 9 मार्च ते 11 मार्च 3 दिवस दिलेले आहेत करेक्शन विंडो साठी. आपण जर डाटा काही चुकला असेल तर आपण या करेक्शन विंडोच्या डेट मध्ये आपण तो ओके करू शकू. फीस दिली आहे. जनरलची जी एक्झामिनेशन फी आहे ती 1700 रुपये, ईडब्ल्यूएस ओबीसी ची 1600, एसटी एसटी ची 1000, आउटसाइड इंडियासाठी 9500. त्यानंतर सिटी इंटिमेशन 26 एप्रिलला येणार आहे. 1 मे ला ऍडमिट कार्ड आणि 4 मे ला परीक्षा. टेंटेटिव्ह रिझल्टची डेट पण दिलेली आहे 14 जून. ऑनलाईन फॉर्म आपण भरताना कोणती काळजी घ्यायची संपूर्ण डिटेल्स आहेत. NEET.NTA.nic.in या वेबसाईट वरून आपल्याला जायचं आहे. महत्वाच्या काही गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे, ओनली वन ऍप्लिकेशन इज टू बी सबमिटेड बाय कॅन्डिडेट. एकदा आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी रजिस्टर झाला तर पुन्हा आपण त्याच नंबरवरून दुसऱ्या कोणाचंही ऍप्लिकेशन करू शकत नाही, किंवा 2 वेळा आपण ट्राय केला तर ते सक्सेसफुल होणार नाही. नेहमी लक्षात ठेवा, आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हा एकच ठेवा. शक्यतो स्टुडंटचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीच असू दे, कारण ही प्रोसेस खूप लेंदी आहे. ऍडमिशनला अजून बराच वेळ आहे. पहिला परीक्षा होणार, जूनला रिझल्ट लागणार. ऍडमिशन असतात ते साधारण ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत, बऱ्याच वेळा ऑक्टोबर पर्यंत हे ऍडमिशन चालतात. या ऍप्लिकेशन फॉर्मॅट मध्ये आपले जे ओटीपी येतात व्हेरिफिकेशन साठी, एक SMS द्वारे येतो आणि एक ईमेल ला येतो. ते दोन्ही आपल्यालाच आले पाहिजेत. प्रत्येक वेळी याची गरज पडते. ऍडमिशन ट्रान्सफर पासून कॅन्सल पर्यंत किंवा ऍडमिशन करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी या ओटीपी न होत असतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा स्टुडंटचा ओन असू दे. हे इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे, हे तुम्ही डाउनलोड करून घ्या, केअरफुली रीड करा. ऍप्लिकेशन सबमिट केल्यानंतर एक सिस्टीम जनरेटेड ऍप्लिकेशन नंबर येईल, तो आपल्याला कायम लागतो. इव्हन अजून एक सगळ्यात महत्वाची माहिती आहे की एकदा ऍप्लिकेशन आपलं भरून झालं, तुमच्या ड्राईव्हला सेव्ह करून ठेवा, पेन ड्राईव्हला सेव्ह करा, जीमेल किंवा तुमचं कुठलंही मेल आयडी असेल त्याच्यावर एक सेव्ह करून ठेवा. मोबाईलवर पण तो डाटा असू दे. नीट यूजीचं रजिस्ट्रेशन जे असतं, म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म असतो, हा ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन एक डॉक्युमेंटची कॉपी म्हणून सगळीकडे घेतात. एकदा ऍप्लिकेशन फॉर्म आपला सबमिट झाला की त्याच्या कॉपी आपल्याकडे ठेवा. आपल्याला डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत बघा. याच्यामध्ये फोटोग्राफ्स लागणार आहेत, पासपोर्ट साईज, त्यानंतर पोस्टकार्ड साईज, त्याच्यावर आपलं नाव हे 1 जानेवारी 2025 ला काढलेले असले पाहिजे. डेट ऑफ कॅप्चर हे त्या फोटोवर आले पाहिजेत. त्यानंतर आपल्याला लेफ्ट हँड आणि राईट हँडचे फिंगर्स आणि थंब यांचे इम्प्रेशन असलेलं एक डॉक्युमेंट लागणार आहे. सिटीजनशिप सर्टिफिकेट इफ ऍप्लिकेबल, कॅटेगरी सर्टिफिकेट लागणार आहे, 10वीचं मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट. त्यानंतर ज्यांचे मार्क, ज्या बोर्डाचे मार्क सीजीपीए मध्ये आलेले आहेत किंवा ग्रेड्स मध्ये आले आहेत त्यांचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट पण लागणार आहे. ज्यांना ऍप्लिकेबल असेल त्यांना पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट. आणि फोटोग्राफचे आहेत ते 80% फेस आला पाहिजे. बॅकग्राऊंड ही व्हाईटच पाहिजे. अपलोडेड इमेजेस शुड बी इन पीडीएफ जेपीजी फॉर्मॅट मध्येच त्यांना पाहिजे. पासपोर्ट साईज फोटोग्राफ आहे हा 10 KB to 200 KB. पोस्टकार्ड साईज आहे तो 10 KB to 200 KB. थंब इम्प्रेशनचे आपण डॉक्युमेंट जे बनवणार आहे लेफ्ट राईट एकाच कागदावर आपल्याला थंब इम्प्रेशन बनवायचे, ते 10 KB to 200 KB. सिग्नेचर जी आपण करायची आहे ती 10 KB to 50 KB मध्ये पाहिजे.
कॅटेगरी सर्टिफिकेट हे 50 KB टू 300 KB मध्ये पाहिजे. 10वीचं सर्टिफिकेट 500 ते 300 KB मध्ये. प्रेझेंट ऍड्रेस, परमनंट ऍड्रेस प्रूफ 50 ते 300 KB मध्ये. मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. 6 ते 8 आपले फोटोग्राफ पाहिजेत. लक्षात ठेवा, हे फोटोग्राफ हे फक्त एक्झामला लागणार नाही आहेत. एक्झामला तर आपल्याला द्यावे लागणारच आहेत. तर त्यानंतरच्याही ऍडमिशन प्रोसेसमध्ये पूर्णपणे हे फोटोग्राफ आपल्याला वापरावे लागणार आहेत. त्यामुळे ह्याची क्वांटिटी जास्त असू द्या. ह्यांनी 6-8 म्हटलं तरी 20-20 फोटोग्राफ काढून ठेवा. वेगळा फोटोग्राफ असता कामा नाही. जो आपण एक्झामिनेशनला लावलेला आहे तोच फोटोग्राफ ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन पण लागणार आहे. ऍडमिशनला पण ते भरपूर लागतात. त्यामुळे जास्तीत जास्त फोटोग्राफ आपण काढून ठेवा. आणि ते 1 जानेवारी नंतरची डेट येऊन दे. म्हणजे आज उद्या काढणार असाल तर त्याच्यावरती डेट ती येऊन दे आणि आपलं नाव पण आलं पाहिजे. मित्रांनो, आताच आपण नीट UG रजिस्ट्रेशनसाठी काय काय खबरदारी घ्यायला पाहिजे, कोणते डॉक्युमेंट्स कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजेत, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे. तरीही नीट फॉर्म भरताना आपल्याला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर आपण जरूर कॉन्टॅक्ट करू शकता. ज्यांना नीटसाठी काउन्सिलिंगची गरज आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्सला गुगल फॉर्म दिला आहे, तो फिल करा आणि आमचं काउन्सिलिंग घेऊ शकता. आमचं काउन्सिलिंग हे 1 to 1 असतं. झूम मीटिंग किंवा टीम मीटिंग याचा काहीही आपण वापर करत नाही, कारण प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या असतात, प्रत्येकाचं डॉक्युमेंटेशन वेगळं असतं. त्यामुळे 1 to 1 आपण काउन्सिलिंग देतो. रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करण्यापासून ते ऍडमिशन संपेपर्यंत आपण आपल्या सोबत असतो. त्यानंतरही जे काही महत्वाच्या त्यांना गोष्टी लागतात, हॉस्टेलसाठी काय असेल, स्कॉलरशिपसाठी काय मदत पाहिजे असेल तर ती आपण गायडन्स देतो. त्यामुळे ज्यांना गरज आहे त्यांनी काउन्सिलिंग पण घेऊ शकता. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी मिशन ऍडमिशन कडून ऑल दी बेस्ट. थँक्यू.